सापडलेली 30,000ची सोन्याची पोत महिलेला केली परत। आजच्या स्वार्थी आणि धावपळीच्या युगातही माणुसकी आणि प्रामाणिकपणा जिवंत असल्याचे उदाहरण खामगाव येथे पाहायला मिळाले। तहसील कार्यालयात गहाळ झालेली सुमारे 30,000 रुपये किमतीची सोन्याची पोत प्रामाणिकपणे पोलिसांचा स्वाधीन करून मूळ मालक महिलेला परत करण्यात आली। सतीफैल परिसरातील रहिवासी उषा निकाळजे या 12 ऑगस्ट रोजी तहसील कार्यालयात कामानिमित्त आल्या होत्या। यावेळी त्यांची 2 ग्राम वजनाची सोन्याची पोत गहाळ झाली। पोत हरवल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी परिसरात शोध सुरू केला। त्याचवेळी तहसील कार्यालयात आलेले धानोरा निवासी प्रकाश चोपडे आणि त्यांच्या 2 सहकाऱ्यांना ही पोत आढळून आली। त्यानंतर शहर पोलीस ठाण्याचे ठाणेदार सुरेंद्र अहेरकर यांनी खातरजमा करून सोन्याची पोत तिच्या मूळ मालक उषा निकाळजे यांच्या स्वाधीन केली। यावेळी पोलीस हेड कॉन्स्टेबल संतोष इटमल्लू आणि तहसीलचे सहाय्यक महसूल अधिकारी संदीप वासुदेव कमेरे उपस्थित होते। आपली गहाळ झालेली सोन्याची पोत सुरक्षितपणे परत मिळाल्याने उषा निकाळजे यांनी पोलीस प्रशासन, प्रकाश चोपडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांचे मनपूर्वक आभार मानले। प्रकाश चोपडे यांनी दाखवलेल्या या प्रामाणिकपणाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे।